खडकवासला धरणातून आतापर्यंत 3.19 टीएमसी पाण्याचा विसर्ग सुरू आहे। धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस कायम राहिल्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस कायम राहिलेला आहे। त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ व्हायला सुरुवात झाली आहे। पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना नदीच्या पुनरुज्जीवनासाठी राज्याच्या पर्यावरण विभागाचा ना हरकत दाखला मिळालेला आहे। अद्याप निधी मिळालेला नाहीये, त्यामुळे पुनरुज्जीवनाचं काम रखडलेलं आहे। राज्य शासनानं पवना नदी पुनरुज्जीवनासाठीचा ना हरकत दाखला आणि निधी देण्यासाठीची मागणी भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे। पुण्यामध्ये संसर्गजन्य आजारांच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे। सर्दी आणि खोकल्यामुळे लहान मुलं हैराण झाली आहेत। बदलत्या वातावरणामुळे लहान मुलांची रोगप्रतिकारक क्षमता ही कमी होत चालली आहे। त्यामुळे शाळेमध्ये मुलं एकमेकांच्या सहवासात आल्यामुळे सर्दी, खोकला आणि तापाच्या समस्या वाढल्या आहेत। पुण्याच्या जुन्नरमधील गणेशखिंड परिसरामध्ये निसर्ग बहरल्याचं दिसतंय। हिरवागार निसर्ग, सोसाट्याचा वारा आणि पाऊस असं हे सुंदर दृश्य पर्यटकांना आकर्षित करते। त्यामुळे पर्यटक सुद्धा आता या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी येत आहेत। परवडणाऱ्या घरांना पुणेकरांची पसंती मिळते। पुण्यामध्ये मे महिन्यामध्ये एकूण 11,930 घरांचे व्यवहार झालेत। घरांच्या एकूण विक्रीमध्ये 50 लाख रुपयांपर्यंत किंमत असलेल्या घरांचं प्रमाण जवळपास निम्म आहे।